नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मणक्यांचे आजार आणि हाडांच्या समस्यांवर आधुनिक उपचार या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत फिजिओथेरपिस्ट डॉक्टर महेश चकोर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर महेश चकोर हे अनुभवी आणि तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत आणि द फिजिओ 9 क्लिनिक पुण्यामध्ये आहे. हेल्थ वेदा क्लिनिक भोपाळ या दोन्ही संस्थांचे ते संस्थापक आहेत. ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिस या उपचार पद्धतीमध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्यांचे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून फिजिओथेरपीचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी ऑस्टिओपॅथी आणि DOMTP या विषयात कॅनडामध्ये MS पूर्ण केलं. तत्पश्चात स्वीडनमधून मास्टर ऑफ कायरोप्रॅक्टिसचा अभ्यास त्यांनी केला. तसंच स्पाइन प्रॉब्लेम म्हणजे मणक्यांच्या विषयांचे आजार, सांध्यांविषयीचे आजार, श्वसन रोग, न्यूरोलॉजिकल केसेस यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करणं आणि त्यामध्ये स्वतः निष्णात होण्यासाठी ते कॅनडा, स्वीडन, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, चीन आणि UK अशा उर्वरित देशांमध्ये स्वतःचा संपर्कात आहेत. डॉक्टर महेश चकोर यांच्या 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी 79,000 पेक्षा जास्त उपचार केलेले आहेत आणि अजूनही हे कार्य अविरत सुरूच आहे. याच कार्याचा वेगवेगळ्या माध्यमांनी सुद्धा गौरव केलेला आहे. त्याच पद्धतीनं पुढे जर आपण बघितलं तर लाईफ एक्सेल ग्रुप आणि सक्सेस मॅगझिन यांनीही डॉक्टर महेश चकोर यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. तर फिजिओ 9 क्लिनिकमध्ये डॉक्टर महेश चकोर आणि त्यांचे सहकारी त्यांच्या रुग्णांसोबत हितपूर्वक संबंध आहेत. डॉक्टर महेश चकोर यांनी जलद आणि प्रभावी उपचार पद्धती सुनिश्चित करण्यासाठी आणि मणक्यांविषयीचे उपचार सुलभ करण्यासाठी ॲडव्हान्स पोस्चरल अलाइनमेंट पद्धतीचा जो आहे तो एक ट्रेडमार्क केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर फिजिओ 9 क्लिनिक ही भारतातील एकमेव आरोग्य संस्था आहे जिथं जगातील उच्च तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट उपचारांसह कायरोप्रॅक्टिस, ऑस्टिओपॅथी आणि फिजिओथेरपी उपचार आणि मॅट्रिक्स थेरपीद्वारे आजारांवर विना औषध आणि विना शस्त्रक्रिया निदान आणि खात्रीलायक उपचार करण्यात येतात. या सगळ्या संदर्भात मी आज डॉक्टर महेश चकोर यांच्याशी चर्चा करणार आहे. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. माझा पहिला प्रश्न आभार व्यक्त करतो माझ्याबद्दल सविस्तर माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ॲडव्हान्स पोस्चरल अलाइनमेंट म्हणजेच आधुनिक उपचार पद्धती या संदर्भामध्ये जे आता मी तुमचं इंट्रोडक्शन करून देताना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? ॲडव्हान्स पोस्चरल अलाइनमेंट आपण आधुनिक उपचार पद्धती यासाठी म्हणू कारण याच्यातलं जे इन्क्लुजन आहे म्हणजे फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी हा पूर्णतः होलिस्टिक अप्रोच आहे. म्हणजे विना औषधी विना शस्त्रक्रिया आपण खात्रीलायक उपचार घेतो. बरं, येस. तर याच्यामध्ये मी थोडं डिटेलमध्ये जाऊन बोलू इच्छितो कारण नक्कीच प्रेक्षक वर्गाला जेवढं आतापर्यंत इंट्रोड्यूस झालेत जेवढं डिटेल बोलू तेवढं चांगलं आपण माहिती देऊ शकतो. नक्कीच. फिजिओथेरपीमध्ये आपण जे एक्सरसाइजेस घेतो स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग, त्यांना आपण कंडिशनिंग प्राप्त करतो. आणि त्याचबरोबर म्हणजे खूप वेळा मसलचं टाईटनेस आपण ऐकतोच की स्ट्रक्चरल आणि फंक्शनल टाईटनेस असतात, तिथे आपण मॅट्रिक्स थेरपी यूज करतो. मी पुढे जाऊन डिटेलमध्ये सांगेलच परत. बरोबर. आणि कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी यांचे जे माझं शिक्षण बाहेरून झालं कारण इंडियात कॉलेज नाहीच आहे याचं असं आहे. तर मग कायरोप्रॅक्टिकचं नेमका उपयोग आहे जिथं मिसअलाइनमेंट आहे पूर्ण शरीरातील सांध्यांमध्ये किंवा मणके जे असतात, जर ते थोडेफार त्यांचं मिसअलाइनमेंट झालं त्याला अलाइनमेंट करण्याचं काम कायरोप्रॅक्टिक करते. आणि ऑस्टिओपॅथी म्हणजे आपण म्हणू त्याला मसल इम्बॅलन्स, खास करून त्याही पुढे जाऊन मी अजून डिटेलमध्ये सांगू इच्छितो फाशियाबद्दल. फाशिया ही आपल्या शरीरातील एकदम जेलीलाईक लेअर प्रेझेंट आहे पूर्ण बॉडीमध्ये. आपण गुगल करू शकता त्याबद्दल. तर त्याने पूर्ण बॉडीमध्ये एक मायोकायनेटिक चेन फॉर्म होते आणि ती मसल अटॅच असते. आपण म्हणतो ना की मानेच्या मणक्यातलं दुखणं हातात आलं, कमरेचं दुखणं पायात आलं का, या मायोकायनेटिक चेनमुळे. जर ती चेन टाईट असेल तर त्या चेनला बॅलन्स करणं गरजेचं आहे. तिथे आपण ऑस्टिओपॅथी म्हणजे मसल बॅलन्सिंग करतो आपण. तर एकंदरीत या सर्वांचा उपयोग घेऊन आपण अलाइनमेंट करतो आणि स्ट्रेंथनिंग ऑफ अलाइनमेंट करतो आणि कंडिशनिंग घेतो. सर, ही उपचार पद्धती जी आहे जी तुम्ही आता म्हणताय ती एकमेव आणि अद्वितीय आहे असं आपण म्हणू शकतो का? हो, नक्की. कारण कसं आहे की आत्तापर्यंत म्हणजे मी आज तुम्ही सांगितलं की माझ्याबद्दल की एवढ्या वर्षापासून जी माझी प्रॅक्टिस आहे यात मी एकच पाहिलं की सिम्पटम मास्किंग फार होते उपचारांमध्ये. आणि मी त्याच्या पुढे जाऊन एक रूट कॉज डायग्नोसिस आणि रूट कॉज ट्रीटमेंटचा प्लॅन केला.
एकमेव यासाठी की आपण या उपचार पद्धतीने आपण अलाइनमेंट घेतो, खास करून कॅरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथीने आणि फिजिओथेरपी आणि मॅट्रिक्स थेरपीने आपण या अलाइनमेंटला स्ट्रेंथन करतो. याच्यामुळे काय होतं की आपण मुळावरच घात घालून त्याच्यावरती योग्य तो उपचार करतो. बरं. आणि म्हणजे जे अद्वितीय आपण यासाठीच म्हणतो की आपण याने लॉंग टर्म रिझल्ट घेतलेले आहेत, खात्रीलायक उपचार घेतलेला आहे असं सर. बरं. मग याच्यामध्ये ज्या ही जी उपचार पद्धती आहे हे वेगवेगळे आजार आहेत, मग ह्या कुठल्या कुठल्या आजारांवरती ही उपचार पद्धती उपयोगात येऊ शकते आणि मग लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण जी म्हणतो नेहमी आजारावरती, तर ही लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्ही जी प्लॅन करता ती कशी करता? तर नक्कीच याच्याबद्दल मी डिटेल सांगू इच्छितो, पण प्रथम आपण कसं नेमकं आपल्या द फिजिओ9 क्लिनिकमध्ये काम करतो ते सांगू इच्छितो. म्हणजे आपले पुण्यामध्ये 2 क्लिनिक आहेत, एक विमाननगरला आणि एक मगरपट्ट्याला. आणि जसं मी सांगितलं की भोपाळमध्ये आपलं क्लिनिक आहे आणि पूर्ण भारतभर आपला कॉन्टॅक्ट चांगला आहे, कारण पेशंट आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून येतात, मुंबई पुणे जे आपले महत्त्वाचे शहर तिथून पेशंट येतात. तर आपण इथे असं करतो की पेशंट आल्यावरती आपले प्रॅक्टिस मॅनेजमेंट टीम त्यांना प्रॉपर गायडन्स करते. आणि एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे अपॉइंटमेंट बेसिसवरच सगळं काम होतं. म्हणजे काम सोपं, पेशंटला सोपं, डॉक्टरला सोपं आणि शांतपणे आम्ही त्यांना पूर्ण गायडन्स करू शकतो आणि योग्य ट्रीटमेंट करू शकतो. पेशंट आपल्याकडे आल्यावरती आपण आमची प्रॅक्टिस मॅनेजमेंट टीम त्यांना गाईड करते. त्यांचं प्रॉपर रजिस्ट्रेशन झालं, कन्सेंट फॉर्म लिहून झालं, आमचे डॉक्टर्स त्यांचं कन्सल्टेशन चालू करतात. कन्सल्टेशन दरम्यान ते त्यांना योग्य ते गायडन्स, योग्य ते मार्गदर्शन करता करता त्यांचे सगळे सिम्पटम जाणून घेतात. त्याचबरोबर जेव्हा असेसमेंटची वेळ येते तेव्हा फिजिओथेरपी, कॅरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी याद्वारे असेसमेंट केलं जातं. राईट डायग्नोसिस मिळतं सर त्याने. येस. आणि राईट डायग्नोसिस झाल्यावर आम्ही एकदम रूट कॉज ट्रीटमेंट प्लॅन करतो. आणि रूट कॉज ट्रीटमेंट प्लॅनमध्ये आम्ही इनफॅक्ट पहिल्याच दिवशी योग्य किती दिवस लागतील, किती खर्च लागेल तेही मी पहिल्या दिवशी क्लिअर करतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि नक्कीच आम्ही त्यासाठी स्वतःला तयार केलेलं आहे. आता याच्यातच आता तुम्ही काही पिक्चर बघालच ज्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की आपण क्विकमध्ये प्री आणि पोस्टमध्ये कसे रिझल्ट घेतले पेशंटचे. येस. की म्हणजे विदिन काही सेशन्समध्ये आपण पेशंटचे मनके डायरेक्ट विचित्र पद्धतीने वाकडे होते ते आपण त्यांना सरळ करण्यात त्यांना हेल्प केली. असे भरपूर पेशंट आहेत, पण सध्या मी 2च पिक्चर आपण दाखवू इच्छितो याच्यामध्ये. हे पिक्चर आपण आता दाखवतोय टीव्ही स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं डॉक्टरांनी ही ट्रीटमेंट केली आणि बिफोर आणि आफ्टर अशा दोन्ही पद्धतीचे हे फोटोज आहेत. जे फोटोज तुम्ही आता टीव्ही स्क्रीनवरती पाहता आहात ते आपल्याला पाहता येतील. या उपचार पद्धतीने जसं मी आता डॉक्टर म्हणत होते की प्री आणि पोस्ट, सर याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? प्री आणि पोस्ट त्याला आपण जर प्री तुम्ही दोन्ही फोटोज बघा, प्रीमध्ये त्यांचं पॉस्चर कॉम्पेन्सेशन वाटेल तुम्हाला, म्हणजे वाकडे झालेत लिटरली. कारण जसं मगाशी मी फाश्याबद्दल बोललो, फाश्या पूर्ण बॉडीमध्ये मायोग्निक चेन फॉर्म करते. तर आम्ही इथे तेच सांगतोय परत की कॅरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथीद्वारे आपण ते अलाइनमेंट करतो, बॅलन्सिंग करतो. आणि मग विथ फिजिओथेरपी, विथ DNS म्हणजे डायनॅमिक न्यूरोमस्क्युलर स्टेबिलायझेशन, ही पद्धती मी प्राग म्हणजे झेक रिपब्लिकमधून माझं शिक्षण झालं त्याचं. तर त्याने या सगळ्या पद्धतींनी आपण त्यांचं बॅलन्सिंग करतो. नक्कीच. सर ही जी उपचार पद्धती आहे त्याने कोणते आजार, आणि आता बऱ्याच वेळा असं होतं ना की या आजारांमध्ये वेदना पण खूप असतात, तर कोणते आजार आणि वेदना तुम्ही बरा करू शकता? सर आपण द फिजिओ9 क्लिनिकमध्ये मेजर फोकस स्पाईनवर ठेवलेला आहे. म्हणजे कसं आहे की ॲज पर कॅरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी होल बॉडी इज 1 युनिट म्हटलं जातं. म्हणजे संपूर्ण शरीर एक संरचना. बरोबर. हां, मग त्याचं मेन रूट आहे स्पाईन. स्पाईनमधून सगळे नर्व्स पूर्ण बॉडी स्प्रेड होतं ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. जर तुमचं स्पाईनमध्ये मिसअलाइनमेंट असेल, उदाहरणार्थ आता मी सांगू इच्छितो इथे आपला इथे संपूर्ण जी संरचना आहे, तर मणक्याचे ज्याला आपण सर्वायकल म्हणतो ते आपलं 7 आणि थोरॅसिकचे थोडंसं सर आपण ना असं जर दाखवलं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना व्यवस्थित कळू शकेल. तर मानेच्या मणक्याचे 7, थोरॅसिकचे 12, कमरेचे म्हणजे लंबार ज्याला म्हणतो 5 आणि सेक्रम ज्याला आपण माकडाळ म्हणतो त्याला आपण 5 म्हणू आणि खुबा, ही संपूर्ण एक संरचना आहे. या संरचनेमध्ये जेव्हा मिसअलाइनमेंट होते
तर तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात. उदाहरणार्थ नस दबणे, म्हणजे तुम्ही ऐकलंय खूप वेळा की, आणि ऑस्टिओपॅथीमधून जर सांगायला गेलं तर तुमची ऑर्गॅन इन्व्हॉल्वमेंट पण होते जर तुमच्या स्पाइन इन्व्हॉल्वमेंट झाली तर. उदाहरणार्थ काही जणांना जेव्हा ब्रिदिंगचे म्हणजे रेस्पिरेटरी काही इश्यू असतात, यस आम्ही ते स्पाईनद्वारेच ठीक करतो. दोन्ही फिजिओथेरपी प्लस कॅरो, त्यासाठी आम्ही ते ॲडव्हान्स पॉस्चर अलाइनमेंट फॉर्म केलेलं आहे की जेणेकरून रूट कॉज ट्रीटमेंट घ्यायचं. म्हणजे काही जणांना पोटाचे त्रास असतात तर विसरल ऑर्गन म्हणतो त्याचं फाशा रिलीज करतो, पण स्पाईनद्वारे आपण त्यांना जर रिलीज केलं तर ओव्हरऑल, म्हणून मी मगाशी म्हटलं की संपूर्ण शरीर एक संरचना, त्याला रिलीफ करणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगू इच्छितो, म्हणजे आपण स्पाईनमध्ये नेहमीच ऐकण्यात येतो खूप वेळा, माझे खूप वेळा पेशंट येतात मागील या 13 वर्षाच्या काळात बघितलं, लोक घाबरलेले असतात, स्पॉन्डायलायटिस झालं, स्पॉन्डायलॉसिस झालं, स्पॉन्डायलिस्टिस झालं, आणि मला नक्कीच समोरच्याला रिलॅक्स करायला, कॉन्फिडंट करायला फार आवडतं. तर पेशंट जेव्हा ह्या टर्मिनॉलॉजी घेऊन येतात, पण फार कमी वेळा आम्ही त्यांना MRI किंवा एक्सरे करायला सांगतो. मोस्टली आपण कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी या पद्धतीनुसारच आपण जाऊन त्यांचं डायग्नोसिस घेतो. त्याच्यामध्ये आता मी तुम्ही व्हिडिओ बघालच आता, त्याच्यामध्ये आता 4 ज्या डिस्क बल्जचे इश्यू आहेत, म्हणजे डिस्क डिजनरेशन, डिस्क प्रोट्रुजन, डिस्क एक्सट्रुजन, डिस्क सिक्वेस्ट्रेशन किंवा सिक्वेस्ट्रम. बरोबर. हे जी डिस्कचा जो काही हा बल्जिंगचा इश्यू आहे, त्याने मग नस इन्व्हॉल्व होणे किंवा या गोष्टीमुळे पुढं मग ते पेरिफरीमध्ये पेन जाणे, याच्यावर आपण किती खात्रीलायक उपचार घेता येईल त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. बरं. तर आता पुढे तुम्ही आपले फीडबॅक बघालच पेशंटमध्ये की किती आपण क्विक रिझल्ट घेतलेला, म्हणजे ॲडव्हान्स पॉस्चर अलाइनमेंट ह्याने आपण खात्रीलायकरित्या लॉंग टर्म रिझल्ट कसे घेता येईल आणि किती कॉन्फिडेंटली घेता येईल त्याचा आपण जास्तीत जास्त विचार केलेला आहे. नक्कीच. आणि सरांनी जसं आता म्हटलं की ह्या रुग्णांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर ज्या वेळेला एखाद्या रुग्णावरती ती ट्रीटमेंट होते आणि तो आजारापासून पूर्णपणे मुक्त होतो किंवा पूर्णपणे त्याचा आजार बरा होतो, तेव्हा जी त्याची प्रतिक्रिया असते ती खरंच खूप आपल्याला काही सांगून जाते, कारण त्याने त्या उपचारांचा प्रत्यक्षात एक्सपिरियन्स घेतलेला असतो. खरी गोष्ट. तर अशाच काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत ज्यांच्यावरती सरांनी ट्रीटमेंट केली आहे, ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट. ते काय त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे ते आपण ऐकूया. माझं नाव डॉक्टर प्रियंका प्रकाश पाटील आहे. मी जस्ट सरांकडे स्पॉन्डिलोसिसच्या ट्रीटमेंटसाठी आली होती. मला स्पाईन सर्जरी सजेस्ट केलेली होती. C1, C2, C3मध्ये प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मी सरांना कन्सल्ट केलं. सरांनी मला कायरोप्रॅक्टिक थेरपी ॲडवाईस केली. प्लस सरांच्या क्लिनिकमध्ये मी फिजिओ स्टार्ट केलं. विदिन अ मंथ मला टेरिफिक रिझल्ट आला अँड नाव आय एम परफेक्टली ओके. थैंक यू. नमस्ते, मेरा नाम वैष्णवी है. मैं एक ऑफिस में काम करती हूँ जो मेरे घर से 40 किलोमीटर दूर है और मेरा आना जाना स्कूटी पे होता है. 6 महीने पहले मुझे एक कमर में दर्द महसूस हुआ. मैंने उसको इग्नोर किया, पर एक दिन ऐसा है कि मैं बिल्कुल भी उसको टॉलरेट नहीं कर पाई. उठते बैठते मेरे को हर समय दर्द हो रहा था. तो मेरे फ्रेंड ने मुझे रेकमेंड किया डॉक्टर महेश चकोर द फिजियोथेरेपी क्लिनिक आने के लिए. तो मैंने उनसे बात करी एंड जब भी मेरा फर्स्ट करेक्शन था 4th डे पे, तभी मुझे ऐसा लगा, मुझे बहुत ही बड़ा डिफरेंस फील हुआ उठने बैठने में, सोने में. वो फर्स्ट करेक्शन पे मुझे बहुत बड़ा डिफरेंस फील हुआ और साथ ही साथ आज मेरा लास्ट डे है और आई फील लाइक मैं कम्प्लीटली ठीक हो चुकी हूँ. जितना पेन था, दर्द था, वो आज मुझे नहीं है. थैंक यू. नमस्कार, माझं नाव विवेन अँथनी आणि मी डेली वर्कआउट करतो. 1 वर्षापूर्वी माझ्या बॅकमधून पुलअप्स मारताना एक क्लिकसारखा एक आवाज आला होता. तर स्लाइटली पेन व्हायचं, पण मला वाटलं की वर्कआउट करून ते सॉल्व्ह होऊन जाणार. परंतु एक वर्षभरापर्यंत हे जे पेन आहे ते हळूहळू करून माझा पूर्ण आर्मला, जे पूर्ण हँड्समध्ये ते आलं होतं आणि ते पूर्ण कवर करून गेलं होतं ते पेन. तर मी घरच्यांना विचारले की हे पेन, हे प्रॉब्लेम मला होत आहे, मी काय करू. मग इकडे तिकडं वेगवेगळे डॉक्टर्सकडे गेलो, मी ऑर्थोपेडिक्सकडे गेलो, तर काही सोल्युशन भेटलं नाही. तर मी गुगलवर सरांबद्दल, डॉक्टर महेश चकोर सरांबद्दल मला माहिती पडलं.
तर इकडे आल्यानंतर मला 90% टोटल रिझल्ट भेटलं. मला 90% माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेले फक्त 10 दिवसामध्ये. तर मी तर फिजिओ9 क्लिनिकचं जे पण रिस्पॉन्स मला भेटत त्याच्यातून पूर्ण सॅटिस्फाईड आहे. डॉक्टर महेश चकोर यांच्या आधुनिक उपचार पद्धतीने या रुग्णांनी स्वतःची सुटका करून घेतली त्यांच्या आजारापासून आणि त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या आपण आत्ता ऐकल्या. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये जे सरांना आता विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मणक्यांच्या आणि हाडांच्या आजारांविषयी आपण बोलतोय आणि त्यातली आधुनिक उपचार पद्धती जी डॉक्टर महेश चकोर यांनी शोधून काढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. सर, आता आपण काही रुग्णांचे बाईट पण बघितले, प्रतिक्रिया बघितल्या. तर या सगळ्यांना बरं होण्यासाठीचा जो कालावधी असतो, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ते असतं की त्या वेदनेपासून सुटका पाहिजे असते, आजारातून सुटका पाहिजे असते, तर ते साधारणतः जो काळ आहे, कालावधी आहे, तो किती असतो? खूप छान प्रश्न आहे. कारण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्हाला पहिल्या दिवशीच पेशंट जेव्हा आमच्याकडे कन्सल्टेशनला येतात, आमचे डॉक्टर त्यांना क्लिअरच सांगतात की या दिवसात ठीक व्हाल. फॉर एक्झाम्पल, बेसिक किंवा मॉडरेट कंडिशन असेल तर फक्त 10 ते 15 दिवसात पेशंट ठीक होतात. जरी 3 ते 4 वर्ष 5 वर्ष दुखणं असलं तरी. आता पुढे जे सिव्हिअर दुखणे असं 5 वर्षाच्या पुढचे 7 वर्ष 10 वर्ष असे पेशंट आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे लाईक जसे ऑर्थोपेडिक केसेस, न्यूरोलॉजिकल केसेस, रेस्पिरेटरी केसेस, जेवढ्या जुनाट आजार वेळ लागणारच, पण तरी आम्ही अशा केसेसमध्ये 30 दिवस फार तर जवळपास 30 दिवस आम्ही अमेझिंग रिझल्ट दिले आतापर्यंत. म्हणजे पुण्यात आपलं द फिजिओ9 क्लिनिक चालू करून जवळपास 7 वर्ष झाले. 7 वर्षात आपण जसं हा ॲडव्हान्स पोस्चर अलाइनमेंट पद्धती जशी वापरत चाललो आहे तसं क्विक रिझल्ट आणि ते पण खात्रीलायक उपचार घेत आलेलो आहोत आपण. सर, नक्कीच. सर, आत्ता सध्याचा जो काळ आहे सगळा रिसेंटचा, जो कोरोना आणि सगळा पॅन्डेमिकचा काळ आहे, सो अनेक वेळेला ही शंका येते की क्लिनिकमध्ये जाऊन जर उपचार घ्यायचे असतील तर भीती वाटते लोकांना आता, कारण तो सगळाच तेवढाच प्रेशरचा पार्ट आहे. आपल्या क्लिनिकमध्ये कशा पद्धतीच्या प्रिकॉशन्स या संपूर्ण वैश्विक महामारी म्हणतो आपण याला, तर या वैश्विक महामारीच्या काळामध्ये आपण कशा प्रिकॉशन्स घेता? खूप छान प्रश्न विचारला सर. कारण मला आवडेल आमच्या प्रेक्षक वर्गाला हे सर्व सांगायला. लॉकडाऊन 1.0 जेव्हा झाला, सगळं पॅनिक झालं होतं एकदम. आणि फक्त 8 दिवस काय ते आम्ही घरी असू ॲज पर गव्हर्नमेंट डिरेक्टिव्स. आणि पण लगेच 8 दिवसांनी गव्हर्नमेंटनेच जाहीर केलं, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, की डॉक्टरने कोणत्या पेशंटला नाही म्हणायचं नाही, नाही तर डॉक्टरला फाईन लागेल. तर जोक्स पार्ट. पण आम्हालाही ऑब्व्हियसली घरी बसवत नव्हतं. आणि आम्ही लगेच 1 एप्रिलपासून आम्ही क्लिनिकला रुजू झालो. दोन्ही क्लिनिकची टीम आम्ही पहिल्या दिवशीच मीटिंग घेतली आम्ही की काय प्लॅनिंग करताय, कारण याला किती वेळ लागेल कोणालाच माहीत नाही. कोणी याच्याबद्दल गोष्ट करणं खातीरलायक ते चुकीचं आहे. त्यापेक्षा का नाही आपण न्यू नॉर्मलमध्ये काम करायचं. तर आम्ही जेव्हा पेशंट्स कमी होते क्लिनिकला, मी डायरेक्ट म्हणतो पेशंट जास्त असताना आपण अप्लाय करणं म्हणजे जमतच नसतं. बरोबर. कमी असताना आपण खूप गोष्टी अप्लाय करू शकलो. आम्ही इमिजिएट बेसिसवर सगळं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्लॅन केला. त्या पहिल्या मीटिंगमध्येच सगळं अप्लाय केलं. म्हणजे याच्यातली सर्वात पहिली काळजी घेतली आम्ही आमच्या दोन्ही क्लिनिकचे जेवढे डॉक्टर आहेत, जवळपास 10 ते 12 डॉक्टर आहेत आपले, सर्वांची काळजी कशी घेण्यात येईल. ऑब्व्हियसली त्यांच्या फॅमिलीला काळजी असते. आपली प्रॅक्टिस मॅनेजमेंट टीम आहे दोन्ही क्लिनिकची, त्यांची काळजी कशी घेता येईल. त्याचबरोबर पेशंटची काळजी. म्हणजे पेशंट, आता एक चांगली गोष्ट की आपल्याकडे अपॉइंटमेंट बेसिसवरच काम चालतं. पेशंट फोन केल्यावरच त्यांना आपण गाईड करतो. मग हे सगळं आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये ॲड केलं. म्हणजे आता मी तर सर्वांना विनंती करू इच्छितो की यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन जे आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अपलोड केलं आहे, खरंच तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही बघू शकता. एवढं छान पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलं. आणि याच्यामध्ये मी थँक्यू म्हणू इच्छितो माझे मेंटॉर डॉक्टर सुजित परदेशी यांना, की त्यांनी फुल एकदम एक चांगलं मार्गदर्शनाने आम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. आणि आम्ही जसं तसं अप्लाय केलं आणि ते आत्तापर्यंत फॉलो करतो, पुढे फॉलो करत राहू. कारण कसं आहे की आपण प्रिकॉशन घेतले तर आपली काळजी प्लस पेशंटही कॉन्फिडंट असतात. आणि पेशंट कॉन्फिडंट असला की आपण जो उपचार देणार तो अजून चांगला होतो. म्हणजे तुम्हाला आता 1-2 आपले हेही पाहण्यात येतील, फीडबॅकही पाहण्यात येतील पेशंटचे,
की ज्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलं की त्यांना खूप छान वाटतं आपल्या क्लिनिकमध्ये आणि इनफॅक्ट आम्हालाही छान वाटतं की ऑब्व्हियसली भीती नसलेल्या वातावरणात जर तुम्ही काम केलं तर तुम्ही अजून चांगलं परफॉर्मन्स करू शकता. नक्कीच तुम्ही हा एक व्हिडिओ बघू शकता. नक्कीच ही प्रतिक्रिया काय आहे, ही पेशंटची प्रतिक्रिया आहे, रुग्णाची प्रतिक्रिया आहे, ती आपण बघूया. Hello everyone, this is Abdul Salim Ansari, 2 times world champion. I'm here at Physio 9 Clinic, Viman Nagar, to meet Dr. Mahesh Chakor. I'm here with my father, Mr. Amir Khan, and he unfortunately on March 8th he got a stroke and he's suffering from half paralysis in the left side. I'm very fortunate to have Dr. Mahesh Chakor and Physio 9 team at our side, and they were available to help us in the lockdown period. All this we are taking treatment for him from last 2 months, and he's been helping us. Physio 9 Clinic took many measures like using masks, hand sanitizers, and using different slots for different clients and patients. So I just want to thank Dr. Mahesh Chakor and Physio 9 team through this video, and thank God they were here so we could get our physiotherapy done, and we are feeling a lot better now. Sir, would you like to say something too? I would like to thank Dr. Mahesh Chakor and Physio 9 team. We will try to help. Thank you. रुग्णाची ही प्रतिक्रिया आहे आणि ती आत्ता आपण पाहिली. सर, मला आत्ता या संदर्भातच विचारायचं होतं की कोरोनाच्या या संपूर्ण काळामध्ये तुमची जी उपचार पद्धती आहे ती कशी रुग्णांना फायदेशीर ठरू शकते? येस, मला याच्यात ॲडिशन करावं इच्छितो की या पूर्ण वैश्विक महामारीमध्ये इम्युनिटी हा खूप मोठा पार्ट आहे. ॲक्च्युली आता मगाशीच मी तुम्हाला स्पाईनबद्दल सांगितलं की जर तुमची स्पाईनची अलाइनमेंट छान असेल, तिथून जर तुमचे जे नर्व सप्लाय पूर्ण बॉडीमध्ये होतं, तर तुमची पूर्ण अलाइनमेंट जर छान असेल त्याने न्यूट्रिशन पूर्ण बॉडीला मिळेल आणि न्यूट्रिशन मिळेल तर इम्युनिटी नक्की वाढेल. तर आपण ॲडव्हान्स पोस्चर अलाइनमेंटद्वारे कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, फिजिओथेरपी आणि मॅट्रिक्स थेरपी याच्याद्वारे आपण जेवढं बॅलन्सिंग घेऊ आणि त्याला अलाइनमेंटला स्ट्रॉंग करू तेवढी इम्युनिटी आपण वाढवते. प्लस त्याचबरोबर मी हेच सांगेल की प्रिकॉशन ॲज पर गव्हर्नमेंट डायरेक्टिव्स पाळणं गरजेचं आहे. आणि अजून सांगू इच्छितो याच्यामध्ये की म्हणजे आम्ही आमच्या प्रत्येक पेशंटला सांगतो योग्य पाणी पिण्याचं आहार, योग्य जेवणाचा आहार, योग्य एक्झरसाइज आणि योग्य पॉश्चर, एवढ्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच तुमची इम्युनिटी तुम्हाला नेहमीच मदत करत राहील. असं आहे. नक्कीच. सर, जे कोरोनामधून बाहेर पडलेले रुग्ण आहेत, बरे झालेले रुग्ण आहेत, त्यांच्यावरती फिजिओथेरपी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करत असता? नक्कीच आम्ही मागील या 6 महिन्याच्या काळामध्ये ज्या रुग्णांना गरज, ऑब्व्हियसली पोस्ट कोविड जो पेशंट असतो तो संक्रमणाचं चान्सेस एकदम नील असतात त्याचे. मग अशा वेळेला आपण प्रिकॉशन तर घेत आहोतच. मग त्या रुग्णांना ज्यांना म्हणजे आता कोविडमध्ये मी जास्त डिटेल जाण्यापेक्षा तेवढा वेळ नाही आपल्याकडे, पण मी शॉर्टमध्ये सांगू इच्छितो की सेल फ्रिक्वेन्सी तुमच्या लंग्सची अफेक्ट होते इकडे, लंग कॅपॅसिटी अफेक्ट होते इकडे. आता मी मगाशी जसं सांगितलं की मला मॅट्रिक्स थेरपीबद्दल सांगायचं होतं. ॲज पर मॅट्रिक्स थेरपी तो आपली संपूर्ण शरीर एक सेल्समध्ये बनवलेलं आहे. तर ते ट्रिलियन ऑफ सेल्स असतात पूर्ण शरीरामध्ये. त्या सेलची फ्रिक्वेन्सी येते. उदाहरणार्थ ब्रेनची सेल फ्रिक्वेन्सी वेगळी, लंग्सची वेगळी, मसल्सची वेगळी किंवा तुमची विसरालची वेगळी. तर उदाहरणार्थ लंग्सची जी तुमची सेल फ्रिक्वेन्सी आहे जी इम्पॅक्ट झाली या बिकॉज ऑफ दॅट कोविड, तर त्याला आपल्या मॅट्रिक्स थेरपीद्वारे आपण नॉर्मलाइज करतो. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत मी जास्त नाही म्हणणार पण या मागील 4 महिन्याच्या पिरियडमध्ये 20-30 पेशंटला आपण चांगले रिझल्ट दिले आहेत. त्यांना परत त्यांची ब्रिथिंग कॅपॅसिटी वाढवण्यापासून म्हणजे त्यांना त्यांच्या नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये आणण्यापर्यंत आपण त्यांना हेल्प केलेली आहे. आपण रिहॅबिलिटेशन म्हणू त्याला. नक्की. अगदी आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. सर, जाता जाता मला हे विचारायचं होतं की जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहतायत किंवा हा कार्यक्रम पाहतायत, त्यांना जर तुमच्यापर्यंत यायचं असेल किंवा तुम्हाला भेटायचं असेल, तुमच्याकडचे उपचार घ्यायचे असतील, तर त्यांनी नक्की काय करायला पाहिजे? मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपण फक्त अपॉइंटमेंट बेसिसवरच काम करतो. कारण असंही आता या कोविड काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाची आणि आपण आधीपासूनच अपॉइंटमेंट बेसिसवर काम करत आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला ती सवय आहे. तर तुम्हीही अपॉइंटमेंटच घेऊन
जे काय तुमचे डाऊट आहे फोनवर विचारा. आमची पूर्ण टीम तुम्हाला आहे ती जे काय डाऊट आहे ते पुन्हा क्लिअर करेन. आपल्याकडे पेशंट आल्यावर पहिल्याच दिवशी आपण याच्यावरच भर देतो की कसं पहिल्या दिवशी पेशंटला कॉन्फिडन्स देऊन किती दिवसात ठीक होईल, परत किती दिवसात, तर मग कशाप्रकारे, किती खर्च, सर्व आपण पहिल्या दिवशी क्लिअर सांगतो. आणि अपॉइंटमेंटसाठी जे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यावर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर मी सांगू इच्छितो आपला यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर महेश चकोर आणि द फिजिओ9 क्लिनिक. हे नाव बघता तुम्ही यूट्यूबवर टाकलं तुम्हाला भरपूर व्हिडिओज पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त मार्गदर्शनही मिळेल. आणि मला ॲक्च्युली आवडतं की जास्तीत जास्त मार्गदर्शन द्यायला, गायडन्स करायला. त्याचं कारण सांगतो मी की खूप वेळा पेशंटना नीट गायडन्स होत नाही, सिम्पटम मास्किंग होते. तर माझं आधीपासून हेच ध्येय आहे की आपली ट्रीटमेंट घरोघरी पोहोचावी. ऑलरेडी आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून पेशंट येत आहेत. तर याच्यावर मी हे एकच केलं की रुग्णांना की ज्यांना कोणाला काय त्रास आहे कसं सोप्यात काम करता येईल त्याच्यावर आपण भर दिला. तर यूट्यूब चॅनलवरच सर्व तो प्रकारचं मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेजेस किंवा गुगल नक्कीच त्याच्याद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. निश्चितपणे. आणि सरांनी सांगितलेले हे जे सगळे मार्ग आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही सरांचं मार्गदर्शन मिळवू शकता आणि सरांची ही जी काही आधुनिक उपचार पद्धती आहे त्याचा लाभ देखील तुम्हाला निश्चितपणे मिळू शकतो. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, धन्यवाद. त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.